मला स्वतःला आणि माझ्या घरच्यांना पण प्रश्न पडला होता की हे नाटक कसं आवडेल, किती आवडेल, आवडेल का? कारण हे पूर्णपणे शब्दप्रधान नाटक आहे. नाटक माझ्यासाठी करणं एक प्रकारचं मेडिटेशन होऊन जातं. दिग्दर्शक आणि नट हे नातं नवरा बायकोसारखंच असतं असं मला वाटतं, की बायकोच्या एका कपाळावरच्या आठीवरून नवऱ्याला लगेच कळतं की काय बिनसलंय आणि कशामुळे बिनसलंय. या नाटकाच्या वेळी एक वेगळा योगायोग झाला होता की मला 38 वर्ष पूर्ण झाली होती मुंबईत येऊन, आणि 38 कृष्णवेला हे नाटक मी करत होतो. आणि ज्या ठिकाणी आम्ही तालमी करायचो, कलानगर बांद्रा, तिथे प्लॉट नंबर 38 होता. हाय हॅलो, वेद थिएटरच्या हॅशटॅग बघायलाच हवं मध्ये मी मधु राऊत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विजय केंकरे दिग्दर्शित रंगभूमीवरती असलेली आत्ताची व्यावसायिक नाटकं आपण कव्हर करतोय. ज्या नाटकाने त्यांची सेंचुरी झाली ते नाटक म्हणजे 38 कृष्णविला. 2023 या सालातलं सगळ्यात जास्तीत जास्त पुरस्कार मिळवलेलं नाटक म्हणजे 38 कृष्णविला. आणि ते नाटक आज बघायला मी आले आणि त्याचबरोबर त्यातल्या कलाकारांशी सुद्धा मी गप्पा मारणार आहे. छोटेखानी मुलाखत आहे. डॉक्टर गिरीश ओक इथे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे आणि अर्थातच थोड्या गप्पा मारणार आहे. खरं तर एवढे पुरस्कार मिळवलेलं हे नाटक आहे आणि आजचा हा 225वा प्रयोग आहे. तर त्याच्यासाठी खरंच तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन. आणि 2 वर्ष हे सलग नाटक चालू आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? आणि त्याचबरोबर काही प्रेक्षकांच्या अशा वेगळ्या प्रतिक्रिया कधी अनुभवाला आल्या का? ऑफकोर्स छान वाटतंय, कारण हे नाटक तसं रिस्की होतं. पहिल्यांदा जेव्हा मी नाटक घेतलं तेव्हा मला स्वतःला आणि माझ्या घरच्यांना पण प्रश्न पडला होता की हे नाटक कसं आवडेल, किती आवडेल, आवडेल का? कारण हे पूर्णपणे शब्दप्रधान नाटक आहे. 2 पात्र रंगमंचावर प्रेक्षकांच्या सोयीसाठी आम्ही इंटरव्हल घेतो, अदरवाईज हे रिअल टाइम नाटक आहे. नाटकातला कालावधी आणि ऍक्च्युअल कालावधी सेम आहे. संध्याकाळी ती माझ्याकडे येते भेटायला आणि 2 तासांनी ती जाते. ह्या मधल्याच काळातलं ते नाटक आहे. 2च पात्र पूर्ण वेळ स्टेजवर आहेत. एकही ब्लॅकआउट नाहीये, कपड्यांचे चेंजेस नाही आहेत, प्रवेश बदलत नाहीत, म्हणजे ब्लॅकआउट नाही एकही. सिंगल सीन असं एक नाटक आहे. अवघड विषयावरचं आहे आणि अवघड विषयावरचं चर्चा नाट्य आहे, शब्दप्रधान नाटक आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला एक चॅलेंज म्हणून मी घेतलं होतं ते, कारण मी डॉक्टर लागूंचं सूर्य पाहिलेला माणूस पाहिलं होतं. त्याच्यात ते 40 मिनिटाचं एक स्वगत म्हणायचं स्वतः. आणि म्हटलं आपणही का प्रयत्न करू नये की आपल्याला माझ्या मातृभाषेतलं नाटक जर का माझ्या मातृभाषेतल्या प्रेक्षकांना नीट समजावून देता येत असेल आणि मी ते देऊ शकलो तर चांगलं आहे, छान आहे. आणि आज मी असं म्हणू शकतो की मी त्यात यशस्वी झालो, कारण लोक आता म्हणायला लागलेत की नाही, त्या नाटकात गुंततो माणूस. तुम्ही जे काय बोलताय, जे काय सांगताय, जे काय करताय ते आम्ही त्यात गुंतत जातो, अडकत जातो, ते इंटरेस्टिंग होत जातं. नाटक जरी क्राईम किंवा मर्डरवर नसलं तरी सुद्धा ते सस्पेन्स थ्रिलर आहे. हा एक वेगळेपणा त्या नाटकातला होता. खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यात आहेत आणि त्या आता मी सांगणं बरोबर नाही, पण त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. तर त्या दृष्टीने मी खूप आनंदी आहे. तुम्ही म्हणालात की कसं वाटतंय, तर 231 प्रयोगाचा आजच्या काळात टप्पा गाठणं कुठल्याही नाटकाने आणि अशा नाटकाने हे खूप आनंदाचं आहे. प्रतिक्रिया म्हणाल तर खूप संमिश्र, किंवा ज्याला वेगळ्या अर्थी संमिश्र म्हणतो मी, की चांगल्याच पण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला आल्या. एक खूप बोलकी प्रतिक्रिया मला छान की गुरुराज अवधानी नावाचे नट आहेत, मित्र आहेत चांगले माझे. ते बोरिवलीच्या एका प्रयोगाला आले आणि नंतर पुन्हा आले. तर मी त्यांना म्हटलं की काय गुरु, 2दा? तो मला का, आपण कादंबरी दुसऱ्यांदा वाचत नाही का? सो ते मला एकचं म्हटलं ते अरे करेक्ट आहे की काही काही कादंबऱ्या आपण सुद्धा, विशेषतः मी जी.ए. कुलकर्णींच्या कादंबऱ्या अशा पुन्हा मागे जाऊन वाचल्या की तो रेफरन्स चेक करायला किंवा काय जे झालंय ते मागे काय म्हटलं ते बघायला. तर तसं हे नाटक काही रेफरन्सेस चेक करावंसे याच्यात वाटतात की दुसऱ्या अंकात परत जरा मागे वळून बघावं असं वाटतं. किंवा खूप छान मराठी भाषा याच्यात आहे, तर ती ऐकायला काही लोक म्हणतात की हे ऐकत राहावं असं वाटतं नाटक, आणि म्हणून मी पुन्हा येणार आहे. किंवा काही लोक म्हणतात की मला परत एकदा चेक करायचं आहे, ते जरा मला
कन्फ्युज झालोय मी जरासा. तर अशा वेगवेगळ्या काही लोक नाटक आवडलं म्हणून बरेच देतात. कॉमन प्रतिक्रिया एक अशी होती नाट्यकर्मींची किंवा रंगकर्मींची, नाटकात काम करणाऱ्या लोकांची, की संपूर्ण म्हणजे थिएटर ज्याला म्हणतो आपण, की नाटक आहे त्याच्यात. नो गिमिक्स, काही लाईट्सचे काही खेळ, म्युझिकचे काही खेळ असं नाही. प्युअर प्ले म्हणजे नाटक, संहिता ती बोलणे आणि त्याच्याबद्दल पॉजेस बिटवीन द लाईन्स, मुवमेंट्स, एक्सप्रेशन्स, स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे, त्यातून येणारे ताणतणाव आणि असं सगळं ते नाटक असल्यामुळे मजा येते. आम्हाला सुद्धा दोघांना. म्हणजे नाटक माझ्यासाठी, हे नाटक करणं एक प्रकारचं मेडिटेशन होऊन जातं. ते 2 तास म्हणजे आता मध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेतो म्हणून 1-1 तास म्हणायचं, पण त्या वेळात मला काहीही दुसरं आठवत नाही, सुचत नाही, मला करता येत नाही. म्हणजे आपण योगात जे म्हणतो की आपण सगळं विसरून कॉन्सन्ट्रेट करतो एखाद्या गोष्टीवर, तसं आम्ही या नाटकाच्या विषयावर कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं आणि कधी संपतो 1 तास आणि नंतरचा 1 तास खरंच आम्हाला कळत नाही. सो एन्जॉय करतोय आम्ही गेली 2 वर्ष आणि अजून करू. वा, हो, असंच होत राहू देत प्रयोग. पण म्हणजे ह्याचे जे दिग्दर्शक आहेत विजय केंकरे, तर आम्हाला म्हणजे साधारणतः जाणून घ्यायला आवडेल की त्यांची प्रोसेस नक्की काय असते दिग्दर्शनाची. कारण एक तर फार मोठा माणूस आहे, पण तरी सुद्धा म्हणजे आम्ही फारच लहान आहोत त्यांच्या पुढे. पण एकंदर त्यांची प्रोसेस कशी असते दिग्दर्शनाची, मग तुम्हाला काय त्याच्यातलं जास्त आवडतं? विजय हा आधी माझा मित्र. मी मुंबईत आलो तेव्हा त्याचं मी पहिलं नाटक पाहिलं, ऑथेल्लो, जे राज्यनाट्य स्पर्धेत पहिलं आलं होतं. त्याच्यानंतर त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक ससा आणि कासव, ज्याच्यात मी होतो. आणि त्यानंतर पुलंच्या 75ला जेव्हा आम्ही सुंदर मी होणार केलं, म्हणजे त्यांनी केलं, त्यात त्यांनी मला कास्ट केलं होतं. आणि तेही संजय देशमुख हा जो रोल त्यातला आहे, जो पु ल देशपांडेंनी स्वतः केला होता त्या रोलसाठी. सो स्वतःला तेव्हा खूप लकी समजायचो की त्या नाटकात मी त्यांच्या 75ला त्यांचाच रोल करतोय. फॅन्टॅस्टिक रोल, नाटक पण ते अतिशय उत्तम आहे. आणि त्यानंतर हे नाटक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्यांनी मला फोन करून विचारलं की तू आहेस का? म्हटलं हो आहे. त्यामुळे एक नाटक आहे माझ्याकडे, ज्या नाटकासाठी मला तूच हवा आहेस. म्हटलं का? तर म्हणे नाही, हे नाटक शब्दप्रधान आहे आणि मला तरी आता तूच दिसतोय. सो इट वॉज माय ऑनर. विजय केंकरेने असं माझ्याबद्दल म्हणणं हे मी खरंच ऑनर समजतो. आणि ते तसंच नाटक होतं. विजय बेसिकली मी म्हटलं तसं मित्र आहे. विजय दिग्दर्शक म्हणून कधीच सेट तालमींमध्ये वागत नाही, बोलत नाही. तो मित्रापेक्षाही मित्र. नाटकाच्या अनुषंगाने ते तर त्यांनी खूप थिएटर बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. खूप इन द सेन्स मी म्हणतोय की नॉट ओनली मराठी, त्यांनी इंग्रजी थिएटर खूप बघितलेलं आहे. जगातल्या जिथे जिथे नाटकं चालतात तिथे जाऊन थिएटर बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त पॅरलल जे थिएटर असतं, पण प्रायोगिक होणे, त्या प्रकारची नाटकं त्यांनी खूप केली आहेत, बघितली आहेत. त्याचं वाचन अफाट आहे. त्याच्यामुळे नाटक जे आम्ही जे करतोय, आपण जे आता नाटक करतोय, त्या नाटकातल्या गोष्टींच्या संदर्भाने येणारी सगळी नाटकातली, सिनेमातली, कवितेतली, साहित्यातली कुठलीही उदाहरणं, जगातली व्यक्ती ज्या काही त्या टाईपच्या असतील त्या, अशी सगळी उदाहरणं तो कधी मध्येच वेळ मिळेल तेव्हा वगैरे असं सांगत जातो. काय हवंय ते सांगतो, काय नाही आहे ते नाही सांगत तो. काय हवंय ते सांगितल्यावर मला वाटतं सांगायची गरज पडत नाही. दिग्दर्शक आणि नट हे नातं नवरा बायको सारखंच असतं असं मला वाटतं. की बायकोच्या एका कपाळावरच्या आठीवरून नवऱ्याला लगेच कळतं की काय बिनसलंय आणि कशामुळे बिनसलंय. किंवा तिच्या नजरेतून नवऱ्याला कळतं की काय तिला हवंय आत्ता. अशा टाईपच थोडंसं रिलेशनशिप ती असते. त्यामुळे विजयला काय हवंय, कसं हवंय तो करून दाखवत नाही कधीच. हे फार एक छान गोष्ट आहे नटासाठी. नाहीतर करून दाखवण्याची वेळ आली की मग संपतं असं मला वाटतं सगळं. तो खूप लिबरल आहे. तो कधीच शिस्त बिस्त हे चला तालीम करा वगैरे असं म्हणत नाही. त्याला छान कळतं की नटांना आता थोडासा टाइमपास हवा आहे, थोडा विरंगुळा हवा आहे, थोडं वेगळं काहीतरी हवं आहे.
पण ऑफकोर्स अशी माणसं इतकी सगळ्या त्या माध्यमावरची, ज्याला आपण म्हणूया की ताबा किंवा सर्वार्थाने ते माध्यम कळणारी जी माणसं असतात, त्या माणसांना, आणि शांत असतात, त्या माणसांना या गोष्टी नाही झाल्या नीट तर एका लिमिट नंतर ती चिडतात. आणि असं विजयला चिडताना आम्ही पाहिलं आहे. पण त्याचाच संताप, राग हा बेटरमेंटसाठी, परफेक्शनसाठी, नाटक चांगलं होण्यासाठी असतो. आमच्यावर तशी कधी वेळ आली नाही. पण इज अ व्हेरी नाईस सोल. फार उत्तम माणूस आहे तो. व्हेरी वेल बिहेव्ड, व्हेरी वेल मॅनर्ड. कोणाही बाबतीतले, म्हणजे पुरुषाच्या बाबतीतले, बाईच्या बाबतीतले, लहान मुलाच्या बाबतीतले, मोठ्या माणसाच्या बाबतीतले, जे आपण म्हणतो की शिष्टाचार, वागणं बोलणं कसं असावं, हे खरंच त्याच्याकडनं शिकावं असा तो माणूस आहे. दिग्दर्शक तर हुशार आहेच, प्रश्नच नाही. केवढा मोठा अनुभव आहे. सो तालमीची प्रोसेस आमच्यासाठी खूप छान होती की त्या नाटका व्यतिरिक्त आम्हाला इतकं काहीतरी ऐकायला, आणि ते विथ परफॉर्मन्स कधी कधी मिळतं बघायला. सो इट वॉज फन. मला अजून कितीही नाटकं त्याच्याबरोबर करू दिली तरी मी ती करीन. आणि त्याच्या 100 त्यांनी नाटकं पूर्ण केली आहेत. आमचंच नाटक 100रावं नाटक होतं ऍक्च्युली. माझं 50वावं होतं आणि त्याचं 100. या नाटकाच्या वेळी एक वेगळा योगायोग झाला होता की मला 38 वर्ष पूर्ण झाली होती मुंबईत येऊन. आणि 38 कृष्णवेला हे नाटक मी करत होतो. आणि ज्या ठिकाणी आम्ही तालमी करायचो, कलानगर बांद्रा, तिथे प्लॉट नंबर 38 होता तो. आणि मग तेव्हा ते 50वां नाटक जेव्हा झालं, तेव्हा विजयनी, खरं तर विजयच्या बायकोनी, मंगलनी तो हिशोब काढला की अरे मग तुझं पण बघूया आपण किती नाटकं झालीत. तर तेव्हा कळलं की ती 100 झालेली होती. सो मी मित्र म्हणून त्याचं अभिनंदन करतो, दिग्दर्शक म्हणून त्याला सल्यूट करतो. आणि अजून अशी 100ची वाट बघतो. त्यातल्या कमीत कमी 50 मध्ये मी असावं अशी आशा करतो. तुमचं 50वं नाटक आहे, त्याच्याकडे मी येणारच होते. तर तुम्ही इतकी स्थित्यंतर पाहिलेली आहेत मराठी रंगभूमीवरची, म्हणजे अगदी म्हणूया ते 90s मधलं असू दे किंवा आताची बदललेली, आता तर AI पण येतंय, आलेलं आहे नाटकात असं. तर म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल? म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, कदाचित आम्ही तर त्यावेळेला इतके लहान असू की आम्हाला माहितीही नाहीये. पण मग ह्या स्थित्यंतरांबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? हा, मी सुदैवी समजतो माझ्या पिढीला की आम्ही ही स्थित्यंतर आमच्या समोर झाली. म्हणजे मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा छबिलदास चळवळ असं त्या छबिलदास हायस्कूलमध्ये नाव पडलं. पण प्रायोगिक चळवळ किंवा प्रायोगिक नाटकं असा एक प्रवाह होता, आणि एक व्यावसायिक नाटक असा प्रवाह होता. आणि त्या व्यतिरिक्त स्पर्धात्मक रंगभूमी आपण म्हणूया की राज्यनाट्य स्पर्धा किंवा कामगार कल्याणच्या स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा असा एक प्रवाह पण होता. तो प्रवाह अजूनही चालूच आहे स्पर्धात्मक रंगभूमीचा. पण व्यावसायिक आणि प्रायोगिक आपण म्हणूया, तर हे आमच्या समोर बघता 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 त्या दोन प्रवाहांमधलं जे अंतर होतं ते कमी 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 होत गेलं. आणि आता ते एकामेकात मिसळून एकाच प्रवाहात व्हायला लागले. आमच्या समोर हे सगळे लेखक, मग अभिराम भडकमकर असतील, गिरीश जोशी असतील, विवेक बेळे असतील, शफात खान असतील, हे नाटककार, आणि वामन केंद्रे असतील, विजय केंकरे असतील, हे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असतील, आणि प्रदीप मुळे असतील, राजन भिसे असतील, असे काही नेपथ्यकार, या सगळ्यांनी मिळून, आणि ऑफकोर्स काही नट पण होते आमच्यासारखे, पण ह्यांनी मिळून हे सगळं अंतर कमी 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 करत, अर्थात याला जोड प्रेक्षकांचीही होती. प्रेक्षक हळूहळू हळूहळू ते ॲक्सेप्ट करायला लागला, प्रगल्भ होत गेला. यांनी प्रयत्न करणं, त्यांनी ॲक्सेप्ट करणं, यांनी पुन्हा अजून वेगळा पुढचा प्रयत्न करणं, त्यांनी ॲक्सेप्ट करणं, ही प्रक्रिया अशी एकाच वेळी घडत असते. आणि म्हणून तुम्ही बघाल तर काही नाटकं, म्हणजे बोंबिलवाडी, माकडाच्या हाती शॅम्पेन, ढोल ताशे, किंवा याच दिवशी याच वेळी सारखं अभिरामचं नाटक, देहभान, अशी अनेक नावं घेता येतील की जी नाटकं एक 10 वर्षापूर्वी आली असती तर ती प्रायोगिक रंगभूमीवर एक 5-7 प्रयोग होऊन म्हणजे लोकांना आवडली असती ही गोष्ट वेगळी, त्यांना बक्षिसं मिळाली असती ही गोष्ट वेगळी, पण एवढे त्याचे प्रयोग होऊ शकले नसते. ती प्रायोगिक रंगभूमीवर झाली असती आणि थांबली असती. पण त्याचे 100, 200, 300च्या वर प्रयोग काही काही नाटकांचे झाले. आणि
व्यावसायिक म्हणूनच ती चालली आणि गावोगाव चालली. तर हा फरक किंवा हा बदल किंवा आपण ही प्रगती म्हणूया ही आमच्या समोर झाली. ती अनुभवायला आम्हाला मिळाली. त्यातल्या 1-2 नाटकांमध्ये मी होतो सुद्धा. त्यामुळे हे फार छान आहे खूप. आणि आता तर ते सगळं एकत्रच झालेलं आहे. म्हणजे आता फक्त स्पर्धात्मक रंगभूमी आपण म्हणूया की एकांकिका ही फार छान प्रयोगशाळा नाटकाची आहे. ती चालूच आहे. ती चालूच राहायला पाहिजे. प्रायोगिक रंगभूमी म्हणून काही नाटकं होतात. पुण्यात एक रंगमंच आहे तिथे होतात, मुंबईत होतात. पण आता तशी नाटकं इथे पण यायला लागली. बरोबर. तुमचं त्यावेळेला ते जे सगळे कष्ट आहेत ते आम्हाला असे डायरेक्ट मिळाले हा माझं की एकट्याचं नाही, म्हणजे सगळ्यांचा कंबाईंड सगळेच एक बरोबर हे आहे. आणि प्रेक्षक मुख्य म्हणजे प्रेक्षकांनी खरंय ऍक्सेप्ट केलं. पण ते आम्हाला असं म्हणजे डायरेक्ट हातात दिल्यासारखं झालं. Yes, त्यामुळे yes. पुढे म्हणजे माझ्या वयातले किंवा एकंदर ते जे सगळे होते ते सगळे त्यामुळे घडू शकले. पण म्हणता म्हणता आपण जे मागच्या ह्याच्यावरती होतो की 50 नाटकं तुम्ही केलीत आणि आता ते पुस्तक रूपाने सुद्धा येणार आहेत. त्याच्यातल्या आठवणी किस्से त्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल. काय होतं की आम्ही जेव्हा नट दिग्दर्शक किंवा नाटकातले लोक एकत्र बसतो तेव्हा काहीतरी पटकन एक किस्सा, अरे तुला माहितीये का, असा सुरू होतो. मग एकात नाही एकात नाही असे अनंत किस्से तिथे येतात. प्रत्येक वेळी तेव्हा असं बोललं, अरे हे कुठतरी लिहायला पाहिजे रे, असंही होतं. सुरेश खरे लेखक मोठे एका इनफॅक्ट मला वाटतं डोंबिवलीच्याच एका प्रकाशन समारंभात आनंद म्हसवेकरच्या नाटकाच्या मी तिथे पाहुणा होतो कार्यक्रमात. सुरेश खऱ्यांच्या हस्ते प्रकाशन होतं आणि ते मला कार्यक्रमानंतर म्हणाले की गिरीश हे तुम्ही जे काही किस्से बोलता ना ते कुठेतरी लिहून ठेव. मी काय ते फारसं हो काका करायला पाहिजे. आणि त्यांनी मला 3दा नंतर आठवण केली आणि मग मला वाटतं लाज वाटली. म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्याला आग्रह करतो. आणि मग म्हटलं काय होईल, करूयात चला. म्हणून माझा एक सोलापूरचा मित्र आहे शिरीष देखणे म्हणून, लेखक आहे, तो उत्तम लेखन करतो, नाटककार आहे. त्याला मी बोललो. तो म्हणाला फर्स्ट क्लास, माझं शब्दांकन मी करणार, असं तो पटकन म्हणाला. मग तो अनुबंध प्रकाशनच्या अनिल कुलकर्णींना, ते त्याचे मित्र होते, त्यांना बोलला की असं असं आमच्या डोक्यात आहे. ते म्हणाले फर्स्ट क्लास, याचं प्रकाशन मी करणार. आम्ही तिघं काही कारणाने, रवी मुकुल नावाचे एक चित्रकार आहेत, खूप मोठी मोठी पुस्तकांची कव्हर्स त्यांनी आजपर्यंत केलेली आहेत, त्यांच्याकडे बसलो होतो आणि त्यांना सहज गप्पांमध्ये विषय निघाला की असं असं आमचं काहीतरी चाललंय. तर रवी म्हणाला की अरे मग बेस्ट आहे, याचं कव्हर मी करणार. असं ते होत गेलं आणि ते पुस्तक आता पुस्तक रूपाने येत आहे. ते कसं असतं की कुठलीही गोष्ट घडते ना, मग आमच्या डॉक्टरी भाषेत त्याला प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह असं ज्याला म्हणतो आपण, की ऑपरेशन होतं पण त्याच्या आधीची प्रोसेस भयंकर महत्वाची असते, नाही तर ऑपरेशन होऊ शकत नाही. आणि ऑपरेशन झाल्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट असते, नाही तर ऑपरेशन सक्सेसफुल ठरत नाही. सो ते होतं काय, नंतर फक्त ऑपरेशन महत्वाचं राहतं आणि प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह गोष्टी अप्रकाशित राहतात. असंच कुठल्याही गोष्टीचं आहे. एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आजूबाजूला मागे पुढे खूप काही घडलेलं असतं. ते त्याला पोषक असतं, पूरक असतं, कधी कधी गमतीचं असतं, कधी कधी फार काही गमतीचं नसतं सुद्धा, पण खूप असतं आणि ते अप्रकाशित राहतं. आणि मला असं वाटलं की ते प्रकाशात यावं, जे सुरेश खरांना म्हणायचं होतं, की त्यातले काही किस्से नुसती तुम्हाला गंमत देतात, काही हसवतात, पण काही किस्से तुम्हाला काहीतरी पटकन देतात. प्रेक्षकांचे असतात, नटांचे असतात, दिग्दर्शकांचे असतात, दिग्दर्शकांनी दिलेल्या उदाहरणांचे असतात, तालमीत काहीतरी झालेले असतात. हे सगळं एकत्र मी नाटक वाईज टिपणं काढत गेलो, त्याच्यावर बोलत गेलो, ऑडिओ क्लिप्स माझ्या मित्राला पाठवत गेलो, शिरीषला. त्याने ते शब्दांकन केलं आणि आता ते 17 तारखेला, त्या दिवशी माझा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी मला ते सगळंच खूप काय म्हणतात तसं की एक मोठ्या लेखकाचं वाक्य आहे की एखादी चांगली गोष्ट तुम्ही जेव्हा करायचं मनात आणता तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं, असं एक म्हटलं जातं. सो तसंच झालं. या सगळ्या मित्रांनी साथ दिली. मग नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदिरात हे प्रकाशन व्हावं अशी माझी इच्छा होती. तिथल्या नितीन नाईक नावाच्या माझ्या मित्रांनी, व्यवस्थापक आहे तो, त्यांनी मला 2 तारखा अवेलेबल करून दिल्या. माझ्या नाटकांचे खरं तर आता माझी 4 नाटकं चालू आहेत, 4ही नाटकांचे प्रयोग व्हावे अशी माझी इच्छा होती, पण ती इच्छा फारच अट्टहास होता तो. एवढी 4 नाटकं एका दिवसात नाही होऊ शकत आणि प्रकाशन पण नाही होऊ शकत. मग 3चा एक विचार होता, पण 3ही तुम्हाला खूप जड जाईल. म्हणून आत्ता माझी चालू असलेली 38 कृष्णविला आणि स्थळ आले धावून, ह्या 2 नाटकांचे 2 प्रयोग आहेत, त्याच्यामध्ये प्रकाशन आहे. आणि त्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि सकाळी घरी पूजा करून हे प्रयोग करून मध्ये प्रकाशन, असा तो मी पूर्ण दिवस प्लॅन केला.
मस्त मस्त. मला आता म्हणजे खरं तर शेवटच्या प्रश्नाकडे यायचंय आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, तो मी हवं तर विचारेनच. पण असे बरेच जण आहेत की ज्यांनी 38 कृष्णविला अजूनही पाहिलेलं नाहीये. म्हणजे डोंबिवलीचा प्रेक्षक तर तुम्हाला माहितीये की ते अगदी सगळा रिस्पॉन्स देतातच, पण असेही जे प्रेक्षक आहेत की ज्यांना यायचं आहे परत, तर त्यांना आपल्याला काय आवाहन करता येईल? बघा नाटक. एक वेगळं नाटक बघा. मला आत्तापर्यंतचा अनुभव मी तुम्हाला असं सांगतो की हे नाटक बघायला जे कोणी आले, त्यापैकी बरेच जण असे होते की ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा नाटक बघतोय. बापरे. काही लहान मुलं होती, काही अगदी मोठ्या मोठ्या बायका होत्या. आणि मला तेव्हा आश्चर्य वाटायचं. लहान मुलांचं आश्चर्य नाही वाटायचं, कारण बरेचदा असं लक होऊ शकतं की हेच माझं पहिलं नाटक आहे. मोठी मोठ्या बायका किंवा माणसं यायची तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचं. त्यांचं पुढचं वाक्य मात्र असं असायचं, हे नाटक मी आयुष्यात पहिल्यांदा हे नाटक बघतोय मी, आणि आता मी नाटकं बघणार. सो हा एक खूपच छान आपल्याला एक त्याबद्दलचा हे मिळतो की अरे ह्यांनी आयुष्यभर कुठेही सांगितलं की तुम्ही पहिलं नाटक कुठलं बघितलं, तर मी 38 कृष्णविला बघितलं असं. तर तुम्ही असा नाटक न बघणं ठरवलं असेल तर तसं करून नका, नाटक बघा. या नाटकाने सुरुवात करा, किंवा नाटकं बघत असाल तर हेही नाटक बघा. मी असं म्हणत नाही बाकीची बघू नका किंवा माझंच बघा, सगळी नाटकं बघा. खरं तर नाटकं सगळीच बघायला पाहिजेत. नाटक बघणं एक वेगळी काय म्हणूया आपण, सिरियलपेक्षा वेगळी एंटरटेनमेंट आहे, कारण ती तुमच्या बुद्धीच्या जरा वेगळ्या कप्प्यात जाऊन बसते असं मला वाटतं. शास्त्रीय दृष्ट्या असं की ते नाटक बघण्यासाठी तुम्ही जाता, ते नाटक सुरू होईपर्यंत, पडदा बाजूला होईपर्यंत थांबता, आणि मग तुम्हाला सतत माहिती आहे की समोर जे काय चाललंय ती जिवंत माणसं आपल्यासमोर काम करतायत, आणि ती चुकली तर त्यांना क्षमा नाही आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या कुठेतरी नोंद होत असतात, आणि म्हणून ते नाटक कुठेतरी दीर्घकाळ, अगदी चिरकाळ तुमच्या मेमरीत राहतं. 40-40 वर्षापूर्वी बघितलेल्या नाटकातला सीन अन सीन, वाक्य तुम्हाला आठवू शकतं. सो तो अनुभव फार वेगळा आहे सिरियल आणि फिल्मपेक्षा. तर ते जरूर बघा, आणि बाकीचे बघाल त्यात आमचंही बघा. मला आणि अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की कोल्हापूरचं आता केशवराव भोसले नाट्यगृह ते, पण मग असं वाटत नाही का की म्हणजे त्याच्यामध्ये आमचाही तितकाच हे आहे की आपल्या सगळ्यांचं मिळून हे अपयश आहे थोडं, की आपण काही चांगल्या सोयी किंवा काही त्या गोष्टींसाठी करूच शकलो नाही. तो एवढा मोठा ऐतिहासिक ठेवा होता. म्हणजे तुम्हाला याच्यावरती जर काही कमेंट करायची असेल तर असं काही कंपल्सरी नाही. अपघात असेल तर दुर्दैवी आहे खूप ते. शॉर्ट सर्किट झालेलं नाही असं तिथल्या कमिशनरने सांगितलं, पण मग ती आग कसली होती, काय होती, त्याचा तपास करायला हवा. एवढी जुनी हेरिटेज असलेली थिएटर्स खूप कमी आहेत. पॅलेस थिएटर असं त्या थिएटरला म्हणायचे. शाहू महाराजांनी स्वतः बांधलेलं थिएटर ते अतिशय उच्च प्रकारचं थिएटर होतं ते, पण दुर्दैवाने ते जळलं, आणि आता तिथे जर का मॉल बिल झाला तर मग आपल्या शंका ज्या आहेत त्या खऱ्या ठरतील की ते प्रकार काय तो कळलेला नाही. एकंदरच मी परवाच एका पॉडकास्टलाच मुलाखत दिली, त्यात हाच मुद्दा बोललोय की अगदी जागतिक पातळीवर मराठी रंगभूमी खूप अग्रेसर आहे, खूप प्रगत आहे. बुधवार सकाळ किंवा गुरुवार दुपार असं कुठेही जगात नाट्यप्रयोग व्यावसायिक नाटकाचे होत नाहीत जे आपले होतात. कुठल्याही विषयावर मराठी नाटकं झाली, व्यावसायिक पातळीवर झाली, त्याचे प्रयोग झाले. हे खूप अभिमानाचं आहे, गर्वाचं आहे. त्यातला आपण एक भाग आहोत, हा एक अजून एक आनंदाचा भाग आहे. पण हे नाटक जिथे परफॉर्म होतं, ती वास्तू किंवा तो प्लॅटफॉर्म याकडे शासनाचं त्या गोष्टींचं कितपत लक्ष आहे, त्याला किती, त्याची अगदी स्पष्ट शब्दात झाला तर कदर किती आहे, त्याचं गांभीर्य किती आहे, नाही आहे. खूप वाईट अवस्था आहे थिएटर्सची, आणि ती खरं तर चांगली होऊ शकते. ही बनली थिएटर्स तेव्हा सगळी उत्तम थिएटर्स होती, पण ती मेंटेन का नाही झाली? मग हा मेंटेनन्सचा खर्च कुठे जातो? त्याला आपण स्वयंपूर्ण करत का नाही? इतकं सोपं आहे की एक थिएटर तुम्ही बांधता, मला इकॉनॉमिक्स मधलं फार कळत नाही, मी डॉक्टर आहे, पण एक थिएटर तुम्ही बांधता तेव्हा तो निधी, त्याच्या इतकाच थोडासा अजून निधी जर वेगळा ठेवला आणि त्या निधीच्या व्याजातूनच ते थिएटर मेंटेन होईल अशी काहीतरी सोय केली तर नाट्यगृह स्वयंपूर्ण बनतं. आणि मग त्याच्यासाठी जो मेंटेनन्ससाठी निधी यायला पाहिजे, आणि मग तो दुसरीकडे वापरला गेला, आलाच नाही, त्यामुळे ते मेंटेनन्स झालं नाही, या गोष्टीच सगळ्या हे होतात. ते नाटक त्या निधीवरच चालतं, आणि त्यात होणाऱ्या कार्यक्रमांचं जे काय भाडं असेल किंवा जे काय पैसे असतील ते ॲडिशनल होतात. आणि ह्या नाट्यगृहाला चालवण्यासाठी ज्या गोष्टी असतात, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला, मोठ्या
हॉटेलला जेव्हा या गोष्टी आपण म्हणूया की आपल्या शरीरात जशा वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, एक नर्वस सिस्टीम आहे, तशी एक हाऊसकीपिंगची सिस्टीम, एक सिक्युरिटीची सिस्टीम आणि एक मॅनेजमेंटची किंवा ॲडमिनिस्ट्रेशनची सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम जर का ॲडमिनिस्ट्रेशन तुमच्याकडे ठेवलं आणि उरलेल्या सिस्टीम जर का तुम्ही आउटसोर्स करून टाकल्या आणि या निधीतून जर काय होत गेल्या तर काहीच कठीण नाही. हे सगळ्या ठिकाणी होतं आणि फक्त थिएटरला होत नाही, त्यामुळे जास्त त्रास होतो. हे बाकी ठिकाणी होतं आहे. तुमचे मंत्रालयाच्या बिल्डिंग सगळ्या खूप वेल मेंटेन्ड आहेत, तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या वेल मेंटेन्ड आहेत, आणि थिएटर्स का नाहीत? शेवटची गरज म्हणून मग तुम्ही निवडणुकीच्या वेळी येताच ना परत नटांकडे. मग असं खूप त्रासदायक ते होत जातं. बोललं तर वाईट वाटेल कोणाला, पण खूप दुर्लक्ष आहे. लॉकडाऊन नंतर खूप गावांमधले थिएटर्सची अक्षरशः कंबरडी मोडली आहेत. ती थिएटर्स परत ओपनच झाली नाहीत, खूप दुरावस्थेत पडलेली आहेत. ही थिएटर्स आम्ही जेव्हा सुरुवातीला बघितली, नाशिकचं थिएटर असो, औरंगाबादचं थिएटर असो, अनेक थिएटर्स ही जेव्हा झाली तेव्हा इतकी उत्तम होती, आणि आता त्यांची अवस्था आत पाऊल टाकवत नाही अशी झाली. हे का झालंय? याला उत्तर आम्ही नाही, शासनाने दिलं पाहिजे. आम्ही तर ते मेंटेन करण्यासाठी तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहोत, पण ते नाही होत. पण काहीतरी व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ दिलात आणि मी तुमच्या तयारीचा वेळ घेतला त्याबद्दल खरंच सॉरी, पण थँक्यू सो मच वेळ दिलात त्याबद्दल. आम्ही पुढे अजून नाटकं घेऊन येणार आहोतच, सो स्टे ट्यून. पण तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा वेद थिएटरला आणि बघत राहा #बघायलाच हवं ही सिरीज.